नाईक. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव काशेश्वर विद्यालय कासारा धुमाला. माझा नाट्यछट्टीचा विषय आहे वराड निघाले लंडनला. ते काय नाही बाबा, जो इज लव्ह अँड हेट बिगेट. अरे जमिनीचं फोपडं नको काढू, अंगठ्यावर कर अंगठ्यावर कर. सॉरी बाबा. यो पाय काशीनाथ, तुला जर त्याच पोरीशी लग्न करायचं असेल ना, तर पोरीचं नाव गाव जात पात कोण कुठली हे शब्द मला माहीत पाहिजे. काय पोरीचं नाव काय? कंची जडी मिरचीची का शपथी. अरे काय नाव झालं का लेका? नाव कसं पाहिजे? चंद्रावती कलावती मैनावती प्रभावती फुलावती असं पाहिजे. बरं ते जाऊ दे. पोरीच्या बाप्पाचं नाव काय? मिस्टर जॉन. काय जाण राय काय? ठीक आहे वेळ भेटला तर पाठवतो आपल्या घरला. तितक्यात त्याची बायको येते. तुम्ही मला बोललात का? तुम्ही मला बोललात का? हो वय बोलवलं मी तुला. आपला काशीनाथ काय बोलला का तुला? बोलला ना. तुम्ही कुठे लंडनला फंडायला पाठवलं होतं का? तिकडले माणसं आहे तिला आपल्या दादाला बघायला. तेव्हा घर कसं एकदम झकपक झालं पाहिजे ते. चला ग बरोबर एकटीला तिचेला करू नका. बडबड कमी करा, नाही तर बाईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की बाई थांबतच नाही. नुसती वाचा 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 बोलतच राहते. अशा बायांचा मला इतका राग येतो ना. तुम्हाला सांगते ही बाई एकदा बोलायची सुरुवात झाली की थांबतच नाही. तिचं तोंडात पाळ ते बिघतो. मला म्हणावं लागतं बाई थांब, श्वास घे, दम थांब. पण नाही, बाई एकदा बोलायला सुरुवात झाली की वाचा 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 नुसती बोलतच राहते. मी जरा बोलायली का ग? कुमे अगं कुमे, सुशे अगं सुशे, या जरा गप्पा मारू. तुला सांगते सुशे, ते पाहुणे यायचे ना ते काळाला बसून आहे ना, मी तर बाई गळूनच गेले ग. आता मगाशी मोरीत गेले, थांबल्या हातात घेतला, धपक्यान दिशी पडला ना. आता ते पाहुणे येणार, ते काळाला बसून काय मानत दिसतं धक धक धक. कसं होईल कवा होईल, कसं होईल कवा होईल. आता तुझ्या मनात दिसतं धक धक होईल, नाही मनात दिसतं लक 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 असं होईल. कसं होईल कधी होईल, कसं होईल कधी होईल. बडबड कमी करा. आणि तुम्हाला सांगते तितकेच वंश मी काय म्हणाली, वंश मिस्टर जांडू येणार बरं का, आपल्याला काम बरोबर करावं लागेल. वंश मी काय म्हणाली, काय केलं? वंश ननंद. तुम्हाला सांगते अजिबात काम करत नाही, कामाला हात सुद्धा लावत नाही. समजा मिस करते पण आपण बोलत दाखवत नाही. आपला स्वभाव नाही ना तसला. आता तुला सांगते ही बाई कशी माहिती का, सगळं काही चांगलं झालं या बाईमुळे झालं. आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभले हिच्यामुळे लाभले. नाही खरं सांगते, अशीच ही बाई. आता तुला सांगते इकडे जवळची म्हणून सांगू राहील बरं का. आता ही बाई कशी माहिती का, आता आपल्याकडे मागच्या सत्यनारायण झालं, सुशे झालं ना. अरे एक तर वय तरी बंद नाही तर नाहीतरी बंद ना. हा तर देवाचा कार्यक्रम वाईट बोलत नाही. आपला स्वभाव नाही बरं असला वाईट बोलायचा. बरोबर आहे. तर आता देवाचा कार्यक्रम एकदम चांगला पार पडला. आपण समजांनी काम केलं होतं ना, तरी अख्या गावात बवटा करीत सुटली. मायमुळे चांगलं झालं, मायमुळे चांगलं झालं, मायमुळे चांगलं झालं. बरं जाऊ द्या, आपला स्वभाव नाही तसला बोलून दाखवत नाही आपण. बरं जाऊ द्या. आता मागच्या वेळेस आपल्या शेतात आपण हरभरा लावला तर तो टररून वर आला. तेव्हा ही काय म्हणते, मायमुळे हरभरा टररून वर आला, मायमुळे हरभरा टररून वर आला. बरं जाऊ द्या, आपण बोलून दाखवत नाही, आपला स्वभाव नाही ना तसला. आता तुला सांगते देवाच्या कृपेने कुठं हुकून चुकून ते रमेश भाऊजी परीक्षेत पहिले आले. आता मी तर त्यांचं किती केलंय, पण जाऊ द्या. ही बाई अख्ख्या गावात बावटा करीत सुटली. मायमुळे रमेश भाऊजी पहिले आले, मायमुळे रमेश भाऊजी पहिले आले. बरं जाऊ द्या, आपण बोलून दाखवत नाही ना. अहो आपला स्वभावच नाही तसला. आता तुला सांगते मागच्या वेळेस आपल्या मूत्रवंशाला लेकरू झालं, तेव्हा ही काय म्हणती, तिच्यामुळे झालं बाई. आता काय बनावं बाई बाई. ही बाई माहिती का कशी तुम्हाला खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं कसं करायचं ना, हिला विचारा बाई. आपल्याला तर अजिबातच जमणार
आणि आमचे हे अगं हे जन्मोजन्मीचे 7 जन्माचे पहिल्या जन्मात कंटाळी 6 जन्म कशी गेले ते निघू. आता मी आणि आमचे हे त्या दिवशी वाट्यावर गप्पा मारेन बसलो तेव्हा मी यांना म्हटले तुमची बहीण मला लई त्रास देते ग. ऐकूनच घेत नाही. तिला भांडा घासायला लावलं बाई तर पळत जाते. तेव्हा मलाच कवळले. मला म्हणे तू गप्प बस जास्तीचं बोलू नको. आता काय सांगावं. तरी मी माझ्या बाप्पाला म्हटले होते मला नका देऊ या घरात नका देऊ. पण मा बाप माझ्या पाठीवर हात फिरवीत म्हणाला बेटा जावई नव्या मुंबईचा आहे बरं. जावई नव्या मुंबईचा आहे बरं. कसला नव्या मुंबईचा मोठा घर पोकळ असा वारा जाई भसा भसा. बरं जाऊ द्या आपण सगळे सारखेच. आणि ते झालं नाही आपल्या घरात मोठी सुट्टी आहेत ना मेली यांना लई घाण सवय. पाहुणे घरात आले ना तर त्यांच्या सोबत नाकाला शंभर लागते. काय सांगावं खरंच अशीच पोरी. त्यामुळे यांना पहिल्यांदा नदी हे वड्या हे नाही तर कुठं नाही. साबण लाव निरमा लाव शॅम्पू लाव नाही तर काही लाव. मोटर लाव गाडी धुवायचं मशीन लाव नाही तर पाईप लाव. आणि चांगलं कलई गेल्या गत धुणार. आणि ते झालं का यांना ना 2-4 घास गिळायला दे. हा खरं सांगते आमच्या पोरं कसं माहिती का आता पाहुणे घरात येतील मग आईच्या कमराला बिलगतील. आणि मग नंतर आईला म्हणते पाहुणे बरं का आई पाहुण्यांना वाटण पोरं दुष्काळातूनच उठली. त्यामुळे यांना 2-4 घास गिळायला दे पाहिले. वंस आली का नाही घाबरते काय मी तिला फक्त आल्यावर सांग बरं का. हा त्याच्यामुळे यांच्या खिशात जरा रुमाल बिमाल देवाय का. आली का ग वंस पाया पडते. वंस अशा का बसल्या वंसाला चहा पाणी करा. वंस येऊन बसा. वंस तुम्ही जिथं बसलाय ना तिथं उशी बरं का त्या उशीतला कापूस निघाला तेवढा घालून टाका म्हणते. पाहिले ना अजिबात काम करत नाही. खरंच समजा मीच करते पण आपण बोलून दाखवत नाही हो. आपला स्वभाव नाही तसला. बरोबर. बरं जाऊ द्या मिस्टर जानरो येणार आपल्याला काम बरोबर करावं लागेल. चला चला धन्यवाद.